तुमची चर्चा झाली सरकारच्या शिष्टमंडळासोबत, उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांसोबत, बराच वेळ चर्चा. काय नेमकं चर्चेमध्ये घडलं, कुठल्या निष्कर्षापर्यंत तुम्ही पोहोचलात का? जे एक मिनिट. बाहेर चर्चा झाली तीच आतमध्ये झाली. फक्त आज ते चहा प्यायचा होता म्हणून आज चहा पेलो आणि तुमच्यासाठी खिडकी आणि दरवाजा उघडत होता. कारण मला तुम्हाला चोरून आयुष्यात काही करायचं नाही, म्हणजे ते क्लिअर केलं. कारण हे काय प्रश्नाचं उत्तर नाहीये म्हणून हे आधी क्लिअर केलं. ज्या ज्या विषयावरती चर्चा झाली, 58 लाख नोंदी, अगोदर तिथंच कन्फ्युजन होतं. 58 लाख नोंदी आहेत का? तर राज्यात 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत हे आता सिद्ध झालेले. ते आपल्याला तसं ते सगळा डाटा देणार आहे. 58 लाख नोंदीचा पूर्ण नावासहित एक भाग. दुसरा, 58 लाखाच्या ज्या नोंदी सापडल्या आणि कुणबी प्रमाणपत्र दिले त्याच्या व्हॅलिडिटी द्यायच्या, त्या विषयावर एक चर्चा झाली. आणि 58 लाख नोंदीतून काही प्रमाणपत्र द्यायचे राहिले ते पण द्यायचे. ही एक विषय क्लिअर झाला. ते कधीपासून सुरू करणार आणि व्हॅलिडिटी कधीपासून देणार हा प्रश्न त्यांना विचारला. याचं उत्तर आणि बाकीच्याचं सगळं शेवटच्या टायमाला तुम्हाला देतो. हे झाला एक विषय. हैदराबाद गॅझेटियरच्या GR नुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करायचे. त्याला 1994चा 1989चा जो GR काढला त्या नियमावलीनुसार ती नियमावली हैदराबाद गॅझेटियरच्या GRला लावायची. आणि 2001, 2000 आणि 2012 या कायद्याची नियमावली सुद्धा हैदराबाद गॅझेटियरला लावायची हे सुद्धा सांगितलं. यावर त्यांचं उत्तर हे पण शेवटीच सांगतो, कारण सगळ्याच उत्तर एकच आहे त्याच्यामुळे ते शेवटीच सांगतोय. हे पण सांगितलं सातारा संस्थांचा GR मला पाहिजे. त्यांनी सांगितलं ते कोर्टात जाईन, अमुक होईल तमुक होईल. माझं म्हणणं असं होतं, त्यांना मी सांगितलं आधार घेऊन कायदा पारित केलेला जर मान्य न्यायालयात टिकणार नसला तर 1994चा GR काढला तो कसल्याच न आधाराविना काढला तो कस काय टिकल मग. त्यामुळे तो पण GR काढण्यात यावा. सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे आणि बॉम्बे गॅझेटियर्स या संदर्भात पण त्यांच्याशी चर्चा झाली. केसेसच्या बद्दल झाली, महामंडळाबद्दल झाली, बलिदान गेलेल्या कुटुंबांबद्दल झाली. GR किती दिवसात काढताय बलिदान गेलेल्या कुटुंबाचा MIDC महावितरणमध्ये, याच्यावर सगळी चर्चा झाली. म्हणलं मला जरा पॉझिटिव्ह पारदर्शक सांग, तुमचं म्हणणं काय, तुम्हाला काय पाहिजे. काय पाहिजे म्हणजे वेळ पाहिजे का तुम्ही आत्ता देताय, कसं पाहिजे. मी वेळ द्यायला तयार अजिबात नाहीये. मी वेळ द्यायला अजिबात तयार नाहीये. म्हणलं मग लेखी द्या. मी त्यांना दुसरा मार्ग ठेवला, लेखी द्या. मुख्यमंत्री साहेबाचा आणि तुमचं उपसमितीचा अध्यक्ष तुमचं लेखी द्या की आम्ही 8 दिवसाच्या आत गॅझेटियर वाटायला ते प्रमाणपत्र वाटायला सुरू करतो, 8 दिवसाच्या आत किंवा 15 दिवसाच्या आत व्हॅलिडिटी द्यायला सुरुवात करतो. 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी 2-3 दिवसात शासनाचे अधिकृत सूचना काढतो, आदेश काढतो. असं सांगा. सातारा संस्थांचा GR काढायला ह्या आठवड्यात काढतो. मला असं लेखी द्या. गुन्हे, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय लेखी सांगा इतक्या दिवसाच्या आत करतोय म्हणून. ते म्हणले विचारून सांगतोय. म्हणजे सगळ्यात उत्तर जे म्हणलं होतं शेवटी सांगतो. ते म्हणले मी जातो आता आयुक्ताशी बोलतो. हे का म्हणले त्याचं कारण सांगतो तुम्हाला. त्याचं कारण सांगतो का म्हणले. कारण मी त्यांना सिद्ध करून दिलं. अधिकारी व्हॅलिडिटी देत नाहीत, कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत. संभाजीनगर पासून बीड, धाराशिव, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव सगळ्या जिल्ह्याचे, सांगली, सातारा सगळीकडचे, नाशिक, जळगावचे यांना फोन लावून दिलेत. अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र काढले. त्यांनी इतके बोललेत अधिकाऱ्यांना आज बसून की तुम्ही थांबल्यामुळं आमच्या सरकारच्या मुळावर आलं. कारण तिथं सिद्ध झालं की खरोखर थांबवलेलं आहे. आम्ही म्हणत होतो ना थांबवलंय, ते म्हणायचे नाही सरकारनं कुठं पेंडन्सी नाही आहे. हे त्यांना सिद्ध करून दिल्यामुळं त्यांनी सांगितलं की मी बैठक घेतो 10-11 वाजेपर्यंत रात्री. आता आयुक्तांशी घेतो, मुख्यमंत्र्यांशी बोलतो, सगळं बोलूनच तुम्हाला सांगतो. म्हणलं सगळं बोला, सांगा काय सांगायचं. उद्याचं आंदोलन आहे. आंदोलन करणार आहात की मग कसं. आता त्यांना तोंडरोज म्हणलं मी काहीच नाही ना, ते विचारून सांगतात म्हणलं मी आंदोलन थांबू का. विचार पाहणार आहात का तुम्ही ठरलंय तुमचं आता. माझं पहिलं ठरलेलं आहे, त्याच्यात बदलच नाही. विचारायचंय ना त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे का.
हैदराबाद गॅझेटनुसार द्यायचे का? 58 लाख नोंदी सापडल्यात द्यायचे का? ज्यांना प्रमाणपत्र दिलेत त्यांना व्हॅलिडिटी द्यायच्या का? बरं 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत पण द्यायच्या का मराठ्यावर अन्याय करायचा हे विचारून सांगणं म्हणजे हेच आहे ना. सातारा संस्थांचा अहवाल तयार असून सुद्धा JR काढायचा, विचारून सांगतो सगळं चर्चा करून द्यायचं का नाही, म्हणजे त्याचा अर्थ तोच होतो ना. असं आहे का 8-15 दिवसात या सगळ्या गोष्टी देतो, 8 दिवस लागून देत नाहीत, आता एवढे विश्वास ठेवा, असं आहे का? विचारून सांगतो. आंदोलन थांबायचा काय संबंध आहे? हा एक खरंय, त्यांची वाट बघणार, चर्चा पण करणार, आणि ती उद्या पण आंदोलनात येऊ शकते चर्चेला. त्याला काय बंदी थोडी, आम्ही थोडी त्यांना म्हणत की तुम्हाला दारं बंद. आंदोलन सुरू झालं, आज रात्रभर चर्चा करतील एखाद्या वेळेस. विखे पाटील साहेब आहेत, लाड साहेब आहेत, किंवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील, सगळ्या सचिवांशी चर्चा करतील, आपल्या मराठवाड्याच्या आयुक्ताशी चर्चा करतील. कारण सातारा संस्थांचा JR काढायचा म्हणल्याच्या नंतर त्यांना सचिवांशी बोलणं आहे, मुख्यमंत्र्यांशी बोलणं आहे, किंवा काढायचा तर इतका वेळ द्यायचा का? आता ते रिक्षा घ्यायला तयार नाहीत मराठ्यासाठी. त्यांना माहिती असं खिंडीत गुतत आहे भयानक, बोलून जातात गोडीत आपण हे करून ते करून, असं का राज्य ढवळून निघलंय मराठ्याचं. आता त्यांना सगळ्यात जास्त लोट येवे, पुरं राज्य मराठ्याचं ढवळून निघाले. सातारा संस्थांचा JR काढिनात म्हणून अर्ध्या कोकणात आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात खतखते. मराठवाड्यात हैदराबादचा JR काढलेला असून प्रमाणपत्र द्यायला अख्ख्या मराठवाड्यात खतखते. 58 लाख नोंदी सापडल्या असून प्रमाणपत्र द्यायनात म्हणजे विदर्भासह खानदेशासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण सगळीकडे खतखते. मग ही रोष अंगावर घ्यायला परवडत नाही. आता गोड बोलायला चालतं कोणचं की आम्ही उद्या करू, परवा करू. त्यामुळं ते आता मुख्यमंत्र्यांना विचारणार आहेत, ते सचिवांना विचारणार आहेत आणि नंतरच सांगणार आहेत. पहिल्यांदा तसं नव्हतं वाटतं, डायरेक्ट तेच सांगायचे हे करू ते करू. मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय ते सांगतील काय? उद्या सकाळी सांगतील का? विश्वास ठेवायचा नाही आपण. आम्ही ते आज रात्रभर त्यांनी चर्चा करावं, विखे पाटील साहेबांनी, लाड साहेबांनी रात्रभर. उद्या त्याला काय आंदोलन सुरू झालं म्हणजे काय बॉम्ब टाकाटाकी थोडी सुरू झाली? उद्या दिवसभर येतील ते आंदोलन, उन्हात होणार आणि कठोर आमरण उपोषणच होणार. ते आले, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, ते नंतरचा भाग राहील, माघार नाही. कुठं होणार तुमचं आंदोलन? नियोजित जागा नाही, आता जागा बघतो. कधी किती वाजेपासून सुरू होतं? 10 वाजता सकाळी, 10 वाजता. 10 वाजता स्थळ निश्चिती कधीपर्यंत? स्थळ काय आता ते सुरू होईल. स्थळाला काय रागात उठायचं, ढेकळा जाऊन बसायचं. अंतरवालीत असतात. अंतरवाली शिवारात बाजू उचलायची, ढेकळा जाऊन बसायचं, झालं. पण एखाद दिवस असं पण होऊ शकतं ना की रातभर चर्चा करून उद्या सकाळी पण येऊ शकते. आम्ही त्यांना पॉझिटिव्ह सांगितलंय ना, तुम्ही मुख्यमंत्र्याला, विभाग आयुक्ताला, सचिवांना विचारून या. बरं आम्ही बी नाही म्हणलं, तेच म्हणलं विचारायचे. तुम्हाला शब्द देणं म्हणजे आता इथून पुढे विचारपूर्वक द्यायचा आहे, असं स्वतः विखे पाटील साहेब आणि लाड साहेब म्हणलेत. आणि ते पण तुमच्या समोर इथं सुद्धा म्हणले, तुमच्या बाईट काढून बघा. ते म्हणलेत आम्ही आयुक्त, मुख्यमंत्री, सचिवांशी बोलतो, मग आम्ही तुम्हाला शब्द देतो. तसं रात्रीतून नाही शब्द दिला तर उद्या सकाळी देतील. लेखी रात्रीतून नाही दिलं तर सकाळी देतील. आता रात्री मंत्रालय पण बंद होतील. याचा अर्थ आम्ही त्यांना रिस्पॉन्स दिलेला आहे. ते माघारी विचारायला गेलेत, याचा अर्थ त्यांचाच आम्हाला रिस्पॉन्स नाही. त्यांचाच रिस्पॉन्स असतात, त्यांनाच अधिकार असतात. ते आत्ताच म्हणले असते, हा बघ हे लेखी लगेच मुख्यमंत्र्याला बोललेलो झाले, सचिवांना बोललेलो आहे, इतक्या दिवसाच्या आत या सगळ्या गोष्टी आम्ही करतो, इतक्या दिवसाच्या आत. त्यामुळे आम्ही काय त्यांना सपोर्ट केलेलाच आहे म्हणायचं, साथ दिलेली, सन्मान केलेलाच आहे. उद्या येतील ते, काय अडचण नाही. आंदोलन उद्याचं होणार आहे. ते वेळ तर पटला पाहिजे ना मला. लेखी जरी दिलं तरी किती दिवसाचं म्हणतात हे बी पटलं पाहिजे ना. ते म्हणते 2 वर्षाचं, ते मागते वर्षाचं, ते मागते 6 महिन्याचं, असं कसं चालत? चर्चा करून आले होते ना त्यांची त्यांना माहिती. आता तुमच्या समोर म्हणल्या गड्या बाया, ते मी त्यांना काय म्हणलो, तुम्ही किती दिवसात 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी देता? तुम्ही किती दिवसात हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र वाटप करता? किती दिवसात तुम्ही व्हॅलिडिटी देण्याच्या सूचना सांगता? तुम्ही सातारा संस्थांचा JR किती दिवसात काढता? केशेसचा विषय, सारथी महामंडळाचा विषय, मराठा कुणबी मंत्रालयाचा विषय, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय किती दिवसात करायला लागला?
ते म्हणले सचिवांना विचारतो, आयुक्तांना विचारतो. आता आयुक्तांना थांबायचं सांगितलंय म्हणे, 10-11 वाजता आम्ही चर्चा करतो असं बोललेत ते. तुमच्या समोर आहे. याच्यात काय त्यांनी माझ्याशी दगा केलाय किंवा मी त्यांच्याशी दगा केलाय असं काहीच नाही. ते म्हणले विचारून येतो, म्हणलं या. मुख्यमंत्र्याला पण बोलतील असं आहे. कारण ते किती दिवस म्हणतात का हे बघायला लागणार, ते किती का वेळ मागणार असं नाही म्हणा. किती दिवस म्हणतात हे बघावं लागेल. आज येते रात्रीतून नाही तर उद्या येते, त्याच्यात काय एवढं. पण एवढं खरं आहे की ते म्हणले आम्ही विचारून येतो. आम्ही वेळ दिला हो, आम्ही म्हणलं हे विचारायचं नाही, जमणार नाही. तर ते म्हणले विचारायला सुद्धा जाऊन द्या ना, ते कशा मागण्या मान्य करायचे. म्हणजे असं आहे का आम्ही म्हणलो का आम्ही तुमचं ऐकतच नाहीत. पण पाटील साहेब, जर तुम्हाला आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत हवे ते आश्वासन मिळाले तर तुम्ही उपोषण करणार का? यायला धंदा झाला वा आता तुमचा. मी सांगितलंच ना उद्याचं आंदोलन आहे, मी हाकून दिलं त्यांना. नाही, पण तुम्ही लेखी आश्वासन म्हणताय, तुम्हाला लेखी आश्वासन मिळालं तर तुम्ही उपोषण करणार का? अरे मी सांगितलं मी दिवस बघणार. मी त्यांना इथंच विचारलं होतं त्यासाठी क्लिअर करायला. तुम्हाला किती दिवस व्हॅलिडिटी देण्यासाठी पाहिजे, किती दिवस हैदराबाद गॅझेटेडचे प्रमाणपत्र देण्यासाठी पाहिजे. त्यांनी म्हणायला पाहिजे 8 दिवस 15 दिवस इथं विचारून येतो म्हणलेत ना. नाही, मला त्यांची अपेक्षा बघून द्या. पाटील मग हे जास्त सकारात्मक नाही का की त्यांनी इथल्या इथे तुम्हाला लावण्यापेक्षा खात्रीला एक आम्ही तिकडून काहीतरी आणू. चांगलीच गोष्ट झाली ना. मी म्हणूनच म्हणलं ना, मी का त्यांना हाकलून दिलं का. ते म्हणले विचारून येतो. आम्ही म्हणलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. जास्त आश्वासक नाही का वाटत? हा ना, मग मी बी त्यांचा काय अवमान केला का. मी काय म्हणलो ठीक आहे, चांगली गोष्ट विचारून या, काय हरकत नाही. मी बी माझ्या आंदोलनावर ठाम आहे ना. तसं ते पण म्हणले आम्ही सगळी चर्चा करून येतो, रात्री येते किंवा उद्या सकाळी येते. आम्ही कुठं असं म्हणलो का आज बात अंतरवाली यायचं नाही तुम्ही, आता आम्ही उपोषण करतोय असा काही शब्द आहे का. ते पॉझिटिव्ह आहेत, आम्ही पॉझिटिव्ह आहेत. ते सकारात्मक आहेत, आम्ही सकारात्मक आहेत. पण तफावत कळू द्या दोनाच्या मध्ये किती आहे, काय म्हणणं आहे. 10 मागण्या आहेत आमच्या, त्याच्याविषयी काय म्हणणं आहे. दादा उद्या सकाळी किती वाजल्यापासून तुमचं हे आंदोलन सुरू होणार आहे आणि आंदोलनाला राज्यभरातून मराठा बांधव येणार? नाही, मराठा बांधवांनी राज्यभरातून येऊ नये. ऊन प्रचंड आहे. मी त्यांना त्याविषयी सांगितलंय तुम्ही येऊ नका. मी तुमच्या लेकरा बाळासाठी लढायला खंबीर आहे. ते चर्चेचा उराळ कितीही चालू द्या. आता त्या दोघांवरती विश्वास ठेवला, विखे पाटील साहेबांवरती पण आणि लाड साहेबांवरती पण. विचारून येऊन सगळं क्लिअर सांगतोच म्हणले. वाट बघू कधी येत आहेत, रात्री येत आहेत का उद्या सकाळी येत आहेत, आपण वाट बघू. आपण 10ला जरी आंदोलनाला बसलो उद्या सकाळी तरी ते आले तरी सन्मानाची. आम्ही काय त्यांना म्हणणार का आता उपोषणाला बसलो तू इकडे येऊच नको, अजिबात नाही. ते उद्या सकाळी पण येऊ शकतात. रात्रभर आता मुख्यमंत्र्यांना सचिवांना बोलायचंय, परत आयुक्तांना बोलायचंय. मला वाटतं बऱ्याचशा कलेक्टरला सुद्धा बोलणार आहेत. ते त्यांना विचारात घेऊनच ते आपल्याला सांगतील ना. आणि ते म्हणले ते खरं आहे की आश्वासक वाटेल ते विचारून आल्यामुळं. ते सगळ्यांशी चर्चा करूनच आमच्याकडून वेळ घेतील ना. किती दिवसाचा काय. उद्या 10 वाजता उपोषण होणार आहे. मराठा समाजाने प्रचंड ऊन येऊ नये. तुम्हाला माझ्यावरती प्रेम आहे, माय आहे, हे ठीक आहे. परंतु इथं प्रचंड ऊन आहे. माझ्या जीवाचं जरी बरं वाट काही झालं तरी मला तुमच्या जीवाला धक्का लागू द्यायचा नाहीये कोणाची. सगळ्यांनी आणि जे जे कोणी भेटायला बघायला येणार आहेत प्रत्यक्ष त्यांनी मात्र उन्हाची त्याची काळजी घेऊन या, शांततेत यायचं, शांततेत जायचं हे मात्र लक्षात ठेवा. उद्या 10:30ला आंदोलन सुरू होणार आहे. सरकारला दरवाजे बंद नाहीत. चांगली चर्चा करून ते गेलेत. पुन्हा रिप्लाय घेऊन येतो म्हणलेत. आपण सरकारची वाट बघू. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.